हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश सेंटेन्सेस। कोणतेही जे मराठीतलं वाक्य असतं ते इंग्लिश मध्ये कशा प्रकारे तयार केलं जातं हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण आपले काही सेंटेन्स बघूया। तर फ्रेंड्स, हे जे आता सेंटेन्स आहेत ते बिलकुल डेली यूज होत असतात। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात पहिला सेंटेन्स आहे फ्रेंड्स आपला, मला हे बदलायला पाहिजे। मला हे बदलायला पाहिजे। बदलायला पाहिजे। तर आता आपल्याला काय करायचंय फ्रेंड्स, सर्वात पहिले पहिला घ्यावा लागतो, मग शेवटचा घ्यावा लागतो आणि मग इकडून असं वापस यायचं असतं। तर मला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर आय, म्हणून आपण इथे घेतला आय। पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा। तर शेवटचा काय फ्रेंड्स, पाहिजे। तर आपण पाहिजे याला इंग्लिश मधून काय म्हणतो, तर शुड, म्हणून मी इथे घेतला शुड। आय शुड, पहिला घेतला शेवटचा घेतला, इकडून असं वापस यायचंय। बदलायला, बदलणे, याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, तर चेंज, म्हणून आपण इथे घेतलं चेंज। आय शुड चेंज, नंतर शेवटचा काय, हे, हेला आपण कधी काय म्हणतो, तर दिस म्हणतो, म्हणून आपण इथे घेतलं दिस। आय शुड चेंज दिस। तर समजा मी म्हणलं फ्रेंड्स, मी शाळेत जात आहे। तर आता मी शाळेत जात आहे। तर आता याच्यात काय करायचंय फ्रेंड्स, पहिला आपण पहिलाच घेतो, नंतर शेवटचा घ्यायचा असतो। किती वर्डचे, 4। तर आपण पहिल्याला पहिला घेतो आणि नंतर शेवटचा घेतो, म्हणजे चौथा आहे शेवटचा। नंतर तिसरा घ्यायचा, इकडून यायचंय ना, मग तो तिसरा आणि मग दुसरा घ्यायचा राहतो। तर आपल्याला काय करावं लागेल, म्हणून आता पहिला पहिलाच घ्यायचा आहे। तर पहिला आहे मी, मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, तर आय, म्हणून आपण इथे घेतला आय। पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला म्हणजे आहे। आय जर लागत असेल तर आहेला कधी आपण म्हणतो एम। आय एम, पहिला घेतला शेवटचा घेतला। तर जात, जातला इंग्लिश मधून आपण म्हणलं गो, आणि तो जात आहे, तो गेलेला नाहीये, म्हणून काम अपूर्ण आहे, म्हणून इथे वापर केला ING चा, आय एम गोइंग। तर आता घरापासून शाळेत जायचंय किंवा कुठल्या दुसऱ्या जागेहून शाळेत जायचंय, तर एका जागेहून दुसऱ्या जागेवर जायचंय, म्हणून आपण दुसऱ्याला टू लिहिलं। आय एम गोइंग टू, नंतर शाळेत, शाळेचा कॉमन शब्द काय, तर स्कूल, म्हणजे शाळा, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर स्कूल म्हणतो, म्हणून आपण इथे घेतलं स्कूल। आय एम गोइंग टू स्कूल। तर एवढे सेंटेन्स समजले फ्रेंड्स तुम्हाला। तर आता आपण पुढे जाऊया। आणि फ्रेंड्स, तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्स जो आपला सुरू होतोय त्याच्याबद्दल डिटेल करता मी एक व्हिडिओ बनवलाच होता, पण जर तुम्हाला त्याच्या सगळ्या डिटेल पाहिजे असतील तर तुम्ही माझ्याशी WhatsApp वर बोलू शकता। तर आपला सगळ्यांचा एक WhatsApp ग्रुप आहे ज्याच्यात की 24 मुलं आता ऍड झालेले आहेत। जर तुम्हाला सुद्धा त्याच्यात सगळ्या डिटेल काय करता ऍड व्हायचं असेल तर इकडे जी स्क्रीन येते हिच्याकडे आता लक्ष द्या। तर तुम्हाला काय नाव दिसतंय फ्रेंड्स आपल्या व्हिडिओच्या खाली, तर मोर नाव दिसतंय। तर त्या मोर नावावर आपण क्लिक केलं आणि
जेव्हा त्या मोर नावावर आपण क्लिक केलं तेव्हा आपल्या समोर काय ओपन झाली तर डिस्क्रिप्शन ओपन झाली. मोरवर क्लिक करून डिस्क्रिप्शन ओपन होते. तर तिथे काय दिसतंय फ्रेंड्स आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप लिंक असं नाव दिसतंय आणि त्याच्या खाली एक रेड कलर, ग्रीन कलरची एक, ब्ल्यू कलरची एक लिंक आहे. सॉरी, तर ती जी ब्ल्यू कलरची लिंक आहे फ्रेंड्स तिच्यावर आपण क्लिक केलं आणि जेव्हा त्या लिंकवर आपण क्लिक केलं तेव्हा आपल्या समोर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झाला आणि तिथे 3 नाव आहे. एक अनाउन्समेंट, खाली जनरल, त्याच्या खाली एक ग्रुप. तर तुम्हाला जनरल मध्ये जॉईन व्हायचंय आणि जनरल मध्ये आल्यावर नुसते जॉईन होऊ नका फ्रेंड्स, तर हाई किंवा हॅलोचा मेसेज करा. म्हणजे तुम्ही कोणी नवे आहात हे तुम्हाला, हे मला समजेल आणि तुमच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल. तर बघा फ्रेंड्स, तर आता आपण आपले पुढचे सेंटेन्स बघूया. मला हे खायला पाहिजे. तर मला याला इंग्लिश म्हणून आपण काय म्हणतो फ्रेंड्स तर आय. म्हणून आपण इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा पाहिजे. पाहिजेला आपण इंग्लिश म्हणून काय म्हणत होतो तर शुड म्हणत होतो. म्हणून आपण इथे घेतलं शुड. आय शुड. पहिला घेतला, शेवटचा घेतला. इकडून इकडे वापस यायचंय. तर काय इकडचा खायला. खायला याला इंग्लिश म्हणून आपण काय म्हणतो तर इट. म्हणून आपण इथे घेतलं इट. नंतर हे करता कधी पण आपण दिसचा वापर करतो. तर हे काय झालं फ्रेंड्स आय शुड इट दिस. तर एवढं कळलं फ्रेंड्स आता. तर आपण अजून पुढचा सेंटेन्स बघूया. आम्ही जात होतो. तर आम्हीला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर वी. म्हणून आपण इथे घेतला वी. आम्ही जात होतो म्हणजे साधा भूतकाळ आहे. तर नंतर वी होतोला आपण वापरलं वेअर. पहिला घेतल्यानंतर शेवटचा वी वेअर. नंतर जात. जात राहिला तर जात जाणं पूर्ण झालं होतं का नाही. तर जातला आपण वापरलं गो. जाणं पूर्ण नाही झालं होतं म्हणून आपण वापरलं ING. तर हे काय झालं फ्रेंड्स वी वेअर गोइंग. तर एवढं कळलं फ्रेंड्स आता तुम्हाला. तर आपण आता पुढचा सेंटेन्स बघूया. तर पुढचा सेंटेन्स आहे फ्रेंड्स आपला मी ते केलं होतं. मी ते केलं होतं. तर मी याला आपण इंग्लिश म्हणून काय म्हणलं तर आय. म्हणून आपण इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. होतं. होतला आपण इंग्लिश मधून म्हणतो हॅड. आय हॅड. पहिला घेतला, शेवटचा घेतला. केलं. केलंला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर डन. कारण की कोणतंही काम जर केलंय, करून झालेलं आहे, तर केलंला आपण डन वापरतो. आणि नंतर तेला आपण इंग्लिश मधून म्हणलं इट. आय हॅड डन इट. तर आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया. मला हे लिहायला पाहिजे. मला हे लिहायला पाहिजे. तर मला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर आय. म्हणून आपण इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. तर पाहिजे याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर शुड. म्हणून आपण इथे घेतला शुड. पहिला घेतला, शेवटचा घेतला. तर आता हा घ्यायचा, हा घ्यायचा. लिहायला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर राईट. म्हणून आपण इथे घेतलं राईट. आणि नंतर
हेला आपण कधी पण काय म्हणतो फ्रेंड्स, दिस. आय शुड राईट दिस. तर एवढं कळलं फ्रेंड्स आता. तर नंतर आपण कोणताही सेंटेन्स जर घेतला तर तो अशाच प्रकारे तयार होऊ शकतो फ्रेंड्स. मी त्याला बोलावलं होतं. मी त्याला बोलावलं होतं. तर आता मी याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर आय, म्हणून आपण इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. तर आता होतं, होताला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो फ्रेंड्स, हॅड, म्हणून आपण इथे घेतला हॅड. आय हॅड. तर आता बोलावलं, पहिला घेतला शेवटचा घेतला, हा घ्यायचा आणि हा घ्यायचा. बोलावलं, तर बोलावलंला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर कॉल्ड, म्हणून आपण इथे घेतलं कॉल्ड. आय हॅड कॉल्ड. तर नंतर फ्रेंड्स त्याला, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो फ्रेंड्स तर हिम म्हणतो. तर हिम नाही म्हणत फ्रेंड्स. तर आता याला काय म्हणतो फ्रेंड्स आपण, मी त्याला बोलावलं होतं असा सेंटेन्स आहे. तर त्याला, याला आपण इंग्लिश मधून कधी काय म्हणतो फ्रेंड्स तर हिम म्हणतो. मी त्याला बोलावलं होतं. आय हॅड कॉल्ड हिम. तर एवढं कळलं फ्रेंड्स आता. मी त्याला बोलावलं होतं. आय हॅड कॉल्ड हिम. तर एवढं कळलं फ्रेंड्स तुम्हाला आता. तर आता आपण पुढे जाऊया. तर पुढचा सेंटेन्स आहे फ्रेंड्स आपला, माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहेत. माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहेत. वाचत आहेत. तर माझे, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर माय, म्हणून आपण इथे घेतला माय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. तर आता याच्यात काय करायचंय फ्रेंड्स, शेवटचा तर घ्यायचा असतो, पण आता याच्यात जर दोन इम्पॉर्टंट नाव आहे, माझे वडील, हे दोन इम्पॉर्टंट आहे. समजा आता जर व्यक्तीबद्दल पुढे येतंय माझे वडील, तर व्यक्तीबद्दल आलंय पुढे, तर आपल्याला काय करायचंय, आई असेल कोणी असेल, इथे जर आई आलं असतं किंवा आजी आलं असतं, काही पण आलं असतं, तर शेवटचा नाही घ्यायचाय. तर माझे वडील हे दोघं मिळून पहिलं धरलं जाईल. ओके. तर वडील, वडीलला आपण इंग्लिश मधून म्हणतो फादर. माय फादर हा झाला पहिला. तर आपल्याला आता काय करायचंय, शेवटचा घ्यायचाय. तर आहेत, आहेतला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं इज. माय फादर इज पहिला घेतला, शेवटचा घेतला. तर आता वाचलं वाचत. तर वाचत, वाचतला आपण इंग्लिश मधून म्हणतो रीड, पण त्यांचं वाचन अजून सुरू आहे, म्हणून आपण काय केला वापर, आयएनजी चा वापर केला. माय फादर इज रीडिंग. तर आता सिंग्युलर आहे, वर्तमानपत्र एकच आहे, म्हणून सिंग्युलर करता चा वापर झाला. तर वर्तमानपत्र, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, न्यूजपेपर. माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. तर फ्रेंड्स पुढे जर म्हणलं मी, माझे नाव ओम आहे. माझे नाव ओम आहे. माझे नाव ओम आहे. तर हाला फ्रेंड्स एक डॉट द्यावा लागतो जेव्हा आपला सेंटेन्स कंप्लीट होतो. तर नंतर मी म्हणलं, मी नेरीला राहतो. तर इथे एक डॉट येईल आणि नंतर मी विद्यार्थी आहे. तर आता इथे एक डॉट येईल. तर फ्रेंड्स आता इथे काय होतंय, माझे नाव ओम आहे.
ह्या एका सेंटेन्सचा आपण एक तुकडा केला, इथून डॉट पासून हा एक सेंटेन्स आपण धरून घेऊ. तर आता फक्त एवढंच तुमच्या ब्रेन मध्ये ठेवा की माझे पासून तर आहे पर्यंत एवढाच सेंटेन्स आपला आहे. तर माझेला आपण इंग्लिश मधून आय नी म्हणत, तर माझेला माय म्हणतो, माय. तर फ्रेंड्स आता पुढे काय एक इम्पॉर्टंट आहे, तर नाव इम्पॉर्टंट आहे म्हणून शेवटचा निघायचा इथला. तुमच्या ब्रेन मध्ये आता परत फिट करून ठेवा की हा एवढाच सेंटेन्स आपला आहे माझेपासून आहे पर्यंत. तर मग माझे नाव, नावाला इंग्लिश मधून म्हणलं नेम. पुढे काय येणार आहे तुम्हाला माहितीच आहे, तरी मी अजून एकदा सांगतो. माझे नाव एवढं झालं, तर आपल्याला काय करायचंय, शेवटचा घ्यायचा आहे. शेवटचा आणि आहे तर हाय, कारण की एवढाच सेंटेन्स आपला आहे असं आपण धरलेलं आहे. तर आहे, आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, इज. माय नेम इज. तर ओम, ओम आपण असं लिहिलं. आणि फ्रेंड्स तुम्हाला जर माहित नसेल तर सांगतो की माझं नाव ओमच, माय नेम इज ओम. तर फ्रेंड्स आता आपला एवढा सेंटेन्स तयार झाला एक. तर आता माय नेम इज ओम असं आपण बोललो, तर त्याच्या पुढे आपल्याला बोलायचंय मी नेरीला राहतो. आता तुमच्या ब्रेन मध्ये ठेवा की मी पासून तर राहतो पर्यंत एवढाच सेंटेन्स आपला आहे. ओके, तर मीला इंग्लिश मधून आपण म्हणलं आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. तर राहतोला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, तर लिव, म्हणून आपण इथे घेतलं लिव. तर आता आय लिव, तर नेरी असं लिहावं लागणार फ्रेंड्स. तर इन नेरी काय लिहावं लागेल, इन नेरी. तर इन नेरी का लिहावं लागेल, केव्हाही जर तुम्ही कोणत्या विलेज किंवा सिटीचं नाव घेताय तर इन पुणे, इन नेरी, इन जळगाव अशाच प्रकारे लिहावं लागेल. ओके, कारण की इन म्हणजे आत किंवा मध्ये सुद्धा म्हणू शकता. इन म्हणजे आत. तर मी नेरीच्या आत राहतो म्हणून इथे आपण इन वापरतो. मी नेरीच्या मध्ये राहतो म्हणून. नंतर आपलं काय नेरी, म्हणून आपण इथे घेतलं नेरी. तर हा सेंटेन्स काय तयार झाला फ्रेंड्स, आय लिव्ह इन नेरी. ओके फ्रेंड्स, तर एवढं तुम्हाला समजलंय आता. आणि फ्रेंड्स तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्स जो आहे आपला तो एक दिवस सोडून होणार आहे. तर त्याची तारीख काय 14 मे पासून तो सुरू होतोय, म्हणजेच परवापासून आपले त्याचे रेग्युलर व्हिडिओ येणार आहे. रेग्युलर म्हणजे एका दिवसातून येणार आहे. म्हणजेच मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतो की कसे येणार आहे फ्रेंड्स, आणि कसे होणार आहे परवापासून. परवा आहे 14 मे. तर आता 14 मे पासून एक दिवस सोडून होणार आहे. म्हणजे 15 ला सुटलं आणि 16 मे ला होईल. ओके, 14 मे पासून सुरुवात. 16 पासून 17 सोडले आणि 18 मे ला. 18 पासून 19 सोडले आणि 20 मे ला. अशा प्रकारे 12 व्हिडिओ येतील. आणि म्हणजेच 12 म्हणजे 24 दिवसांचा आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स असेल. ओके, तर बघा फ्रेंड्स 14, 16 अशा प्रकारे एक दिवस सोडून येतील. आणि फ्रेंड्स जर तुम्हाला डिटेल सगळ्या समजायच्या असेल ना, तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की व्हॉट्सअप मध्ये कसं ऍड व्हायचंय. तर तुम्ही सुद्धा जॉईन होऊन जाल. व्हॉट्सअपवर आपली खूप मोठी स्टडी चालू असते, खूप अभ्यास आपला होत असतो व्हॉट्सअपवर. तर फ्रेंड्स आणि 20 मे अशा प्रकारे होणार आहे. आणि त्या कोर्समध्ये कोणत्या तारखेला काय शिकणार आहे हे मी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या पहिल्या दिवशी सांगणार आहे. ओके, जर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. आणि अशाच इंग्लिश करता तुम्ही आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता. तुमची इच्छा असेल तर करा फ्रेंड्स. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.